गाडीचा आरसा उडवलीत बघा, काचा पडल्या तिथं साईड. आरसा उडवलीत. मग तर भावना आपण आलतो बघा गाडी भरायला सकाळ सकाळी कंपनी. मग इथे येऊन जरा काय तर नाश्ता करायचं म्हटलं तर पावभाजी इथे घेतलेली. पावभाजी एक नंबर लागते. तिथनं डायरेक्ट गाडी भरून आलो बघा. म्हटलं जरा पूजा बिजा करून निघूया म्हटलं. हॉटेलवर आलतो, विकास हॉटेलवर गाडी तीन भरून. इथं पूजा तीन केली बघा. आणि मग हॉटेलला गेलो आणि इथं पापडा चटणी घेतली. एक नंबर पापड लागतोय. तिथनं निघलो ते डायरेक्ट आलो बघा बॉर्डरला म्हणावं तसं ट्रॉफिक नव्हतं. पण बरं झालं ट्रॉफिक नव्हती, ते लवकर आलो. आणि तो पुढं आपल्या गावची गाडी लागलेली MH51. ही गाडी कोणाच्या ओळखीची असली तर सांगा, 1176. मग तिथनं डायरेक्ट आलो बघा आम्ही लोणावळ्याच्या घाटात. सकाळ सकाळी पोचलो आणि आमची मज्जा बघा. अशी मजा करत आम्ही पोचलो खेड शिवापूरला. मेन म्हणजे ह्याच्यामुळे मी उपास आहे. माझ्यामुळे येऊन आहे ना, तुम्ही आणि मच्छीला यायला घेऊन गेला आणि जेवायला घातला नाही. ह्याच्यामुळे मी उपास आहे पहिल्यांदा. नाही तसं असं कधी जर रनिंग कवर करायला झालं तर उपाशी राहतोय. पण आता फायनली तणका देणार जोरात आणि झोपणार जेवण. आणि तुम्हाला सांगितलेलंच नाही, तुम्हाला काय सांगितलं नव्हतं, नंतर सांगतो व्हिडिओमध्ये. आणि अशी दंगामस्ती करत आलो बघा आम्ही वेळाच्या घाटात आलो. खालनं तो वाकवत द्यालतो चार 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 चार. म्हणलं आता जायचं, सुट्टी द्या ना. नुसता गुडघ्या वाकवायची गाडी. पण गाडी वाकवतच आलो बघा वेळाच्या घाटात. आणि आमच्याबरोबर घाटाच्या पुढं आलो असं होईल आम्हाला वाटलं पण नव्हतं. तो तर तुम्हीच बघा. आमची जिरली बस, आमची जिरली. मी असं का म्हणालतो तर आम्हाला उमरेजच्या मागं 2 किलोमीटरचं ट्रॉफिक लागलेलं. त्यामुळं आम्ही असं म्हणालतो. आणि मग गाडी साईडला ओढून थांबलेलो बघा. असं लेट ट्रॉफिक होतं म्हणून करायचं काय म्हणलं. तेवढ्यात आपल्याबरोबर असा सीन झाला. तर भावानो बघा विषय काय, आरसा गायब, कांड झाला कांड. गाडी साईडला ओढून लावायची तिने आणि आपल्या गाडीचा आरसा उडवलीत बघा, काचा पडल्या तिथं साईड. आरसा उडवलीत. मग आपण लगेच दुसरा आरसा काढून घेतला किन्नर साईडला. कारण की बघा मी बी ड्रायव्हर आहे, त्यांनी बी ड्रायव्हर आहेत, मी समजू शकतोय. पण त्याने म्हणाले की मी नवीन आणून घेतो. त्यांना म्हटलं नवीन देऊ नका, तुमच्या गाडीचा द्या. मी पण समजून घेऊ शकतोय कारण की आमच्याकडनं पण कधी तर चुका होत्यात. त्यामुळं जाऊ दे म्हटलं आपण. आणि काढून घेतला आरसा, म्हणजे त्याने आपल्याला आरसा दिलीत माझा घ्या म्हणून सपलायचं. पण लय कसं वाटला आरसा पटल्यावर. आणि हे सुरजा गाडी काहीच. कुठली गाडी? फटाक्याची गाडी. आणि आणि तुम्हाला व्लॉग टाकला आहे त्यामध्ये आम्ही निघालतो इचलकरंजीतनं गाडी भरून. तेव्हा तुम्हाला म्हटलेलं ह्याचा काय विषय तुम्हाला सांगतो. तर ह्यो आहे माझा क्लासमेट 5वीपासून माझा क्लासमेट आहे. त्याच्या अगोदर नव्हता. पण विषय आमच्या दोघांचा विषय लय मोठा आहे. व्लॉग टाकले तर मला वाटतं लय व्लॉग पडतील तसं. खरे एक ट्रिप करता आलता कारण की माझ्या अडचण होती त्यामुळे आलता. आणि केस मात्र जोरात वाढू लागली. आणि आम्ही शाळेत होतो तर 5वीपासून ते 10वीपर्यंत आम्ही दोघं एकाच बेंचवर बसत होतो. आणि हे एका बेंचवर बसत होतो. आणि आमच्या अनेक 5-7 जण होते. ते मंजा म्हणते आमऱ्या सांगण्या देऊन ती वेगळी आणि ह्यो वेगळा. तर आम्ही 5वीपासून 10वीपर्यंत एकाच वर्गात होतो आणि एकाच बेंचवर बसत होतो शाळेत. आणि कांड वेगळीच होती ते. पण त्यावेळीची मैत्री अजून आमची हायशीच आहे. चपला घेशी. आणि तेवढ्यात खुशाल अण्णा पण आले बघा. ब्लॉगर भाऊ कसं म्हणतो निवांत. हे जरा मस्तीला आल्यात. पार्टनर ट्रॉफिक इथं आहे, इथं थांबल्यात. ट्रॉफिक लिहिलं आहे हो, इथंच आहे, या पुलाबद्दल आहे. कारण आमच्या गाडीचा टायर पंक्चर आहे त्यामुळे आम्ही थांबलो निवांत बिंदास थांबलो. जेवण सांगा म्हणजे गाडी आग बांधल्या आग. मग तिथनं जेवण तेन करून निघलो आणि डायरेक्ट आलो बघा इथं कोल्हापूर MIDC कागल MIDCला कंपनीत. झोपायला भाव आणले कारण की 3 दिवस झालो झोपलो नाही.
तर भावना आपण भेटूया पुढच्या ओढीमध्ये.